अंदूर धरणात युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांकडून मृतदेह शोधण्यात यश. पन्हाळा तालुक्यातील अंबोडे गावातील काही युवक 1 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अंदूर धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी स्टॅम्पमधील पाण्यात असलेली फायबर बोट घेऊन हे युवक जलपर्यटनासाठी गेले. मात्र दुर्दैवाने बोट पलटी झाल्याने 4 युवक पाण्यात बुडाले. त्यापैकी 3 युवक सुखरूप बाहेर पडले. मात्र सचिन जगदाळे वय वर्ष 31 हा युवक पाण्यातच बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने शोध मोहीम राबवली. 2 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत बोट आणि गडाच्या साहाय्याने जवानांनी सचिन जगदाळे यांचा मृतदेह शोधून काढला. मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या शोध मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे टीम प्रमुख सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णात सोरटे, शुभांगी घराळे, प्रीतम केसरकर, अमर पाटील, प्रथमेश येरोडकर, शैलेश हांडे, सुहास पाटील, ओंकार पाटील, लखन पाटील, वैभव पाटील आणि विशाल पाटील या जवानांनी मोलाची भूमिका बजावली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी जलपर्यटन करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गोकुळ सोबत गोकुळ